नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 4 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचे कृषी क्षेत्रातील एआय धोरण काय आहे? संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे? तसेच महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच डी-जी-पी हे आता कोण झालेले आहेत? या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रौप्य पदक. विद्यार्थी मित्रांनो, अशा ज्या क्रीडा घटकातील ज्या कोणत्याही स्पर्धा असतील त्या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला या संदर्भातील भारतीय संघाने कोणते पदक पटकावलेले आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. तर याच अनुषंगाने हा प्रश्न होता. तर लक्षात घ्या, आशिया कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक पटकावलेले आहे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 4 जानेवारी. 4 जानेवारी 1881 केसरी वृत्तपत्राची आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती. याची सुरुवात ही पुण्यातून करण्यात आलेली होती आणि याचे संस्थापक होते लोकमान्य टिळक. 4 जानेवारी 2023 राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आजच्या दिवशी प्रारंभ करण्यात आलेले होते. 2030 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन निर्मितीचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आलेले होते. 4 जानेवारी 1809 आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपी तयार करणारे लुई ब्रेल यांचा आज जन्मदिवस आणि हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र राज्याच्या कृषी एआय धोरणाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 निर्यात वाढ, पर्याय क्रमांक 2 उत्पादन खर्च वाढ, पर्याय क्रमांक 3 एआय वापरून उत्पादन वाढ आणि पर्याय क्रमांक 4 शेती यांत्रिकीकरण बंद करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एआय वापरून उत्पादन वाढ. तर नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषी क्षेत्रातील एआय धोरण हे आता जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया. ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र हे मुंबई येथे स्वतंत्र ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील एआय प्रकल्पांचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या केंद्रावर असणार आहे. शेतकरी, स्टार्टअप आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून हे कार्य करेल. खालील क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये हवामान अंदाज, विभागनिहाय पीक पद्धती, खत व माती व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच पाणी व्यवस्थापन यामध्ये असणार आहे. तर एआयचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे कृषी क्षेत्रातील नवीन एआय धोरण हे आता समोर आलेले आहे. 24 जून रोजी हे कृषी एआय धोरणाची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यानुसारच आता हे धोरण आता अस्तित्वात आलेले आहे. राज्यातील विविध क्लायमेट झोन्सनुसार तंत्रज्ञानाची छाननी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कंपन्यांना शासनाकडून इम्पॅनल्ड म्हणजेच नोंदणीकृत केले जाणार आहे. या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना थेट तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल. महाराष्ट्रातील एआयचा प्रत्यक्ष वापर कुठे करण्यात येईल? तर ऊस, द्राक्षे व अन्य नगदी पिकांच्या उत्पादकतेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. उत्पादन वाढ, खर्चात बचत व धोका कमी करण्यावर भर देण्यात येईल. कृषी एआय धोरणाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तर याचा अंमलबजावणी कालावधी असणार आहे 2025 ते 2029. आर्थिक तरतूद आहे 500 कोटी आणि गरजेनुसार यामध्ये वाढ देखील होऊ शकणार आहे. स्टार्टअप आधारित शेती सुधारणे यामध्ये होणार आहे आणि मुंबई येथे स्वतंत्र नाविन्यता केंद्र हे आता कार्यान्वित होणार आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याच्या कृषी क्षेत्रातील एआय धोरण यातील ठळक बाबी आपण आता पाहिलेल्या आहेत. याविषयीचा कोणताही प्रश्न जर आला तो आपल्याला टॅकल करता यायला हवा. पुढचा प्रश्न. 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून कोणी घोषित केले? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जागतिक बँक, पर्याय क्रमांक 2 FAO, पर्याय क्रमांक 3 संयुक्त राष्ट्रसंघ आणि पर्याय क्रमांक 4 IFAD. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त राष्ट्रसंघ. तर नुकतेच UNने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. शेती व अन्न प्रणालीतील महिलांच्या मोलाच्या पण दुर्लक्षित योगदानाची याद्वारे दखल घेण्याचा उद्देश असणार आहे. दीर्घकाळ टिकून असलेली लैंगिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्नांना गती मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे याद्वारे जागतिक लक्ष वेधण्याचा प्रयत्न आता UN मार्फत करण्यात येतो आहे. FAO म्हणजेच अन्न व कृषी संघटना यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी याची करण्यात येणार आहे.
IFAD आणि WFP यांच्या सहकार्याने 2026 मध्ये विविध आंतरराष्ट्रीय उपक्रम देखील राबवण्यात येतील. अधिक सक्षम व लवचिक कृषी अन्न प्रणाली उभारण्यावर याद्वारे लक्ष देण्यात येणार आहे. तर आपल्यासाठी वन लाइनर या घटकामध्ये क्वेश्चन येऊ शकतो, की 2026 हे कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष आहे? तर 2026 हे UN मार्फत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आता घोषित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, देशातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 मद्रास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मद्रास. तर नुकत्याच महानगरपालिकेच्या महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि यासाठीचे अतिशय चर्चेमध्ये असलेल्या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण महानगरपालिका निवडणूक याचा आधार घेत आयोग किंवा कोणत्याही परीक्षा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. तर लक्षात घ्या, काही फॅक्ट आता मी सांगणार आहे. देशातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे मद्रास, जे आताचं चेन्नई हे शहर आहे. 1688 मध्ये या महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, जी 1888 साली स्थापन करण्यात आलेली आहे, जी अजूनही चालू आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिका. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका. 516.18 चौरस किलोमीटर इतके त्याचे क्षेत्र आहे. सदस्य संख्येनुसार सर्वात मोठी महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याचे 227 सदस्य आहेत. सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य आहे महाराष्ट्र, ज्यामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे. ठाणे या एकट्या जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी म्हणजे सगळ्यात लेटेस्ट स्थापन झालेली महानगरपालिका आहे जालना, जी महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आहे. तर या सर्व फॅक्ट आपल्याला महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचारण्यात येऊ शकतात. तर या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कोलकाता गुवाहाटी, पर्याय क्रमांक 2 दिल्ली मुंबई, पर्याय क्रमांक 3 मुंबई नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई बेंगळुरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलकाता गुवाहाटी. तर भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कोलकाता गुवाहाटी या मार्गावर आता धावणार आहे. वंदे भारत मालिकेतील ही पहिलीच दीर्घ पल्ल्याची स्लीपर ट्रेन असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. जानेवारी महिन्यातच ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्दिष्ट आहे दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी आरामदायी, वेगवान व आधुनिक रेल्वे सेवा प्रदान करणे. तर लक्षात घ्या, भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता गुवाहाटी या मार्गावर धावणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रश्मी शुक्ला, पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते, पर्याय क्रमांक 3 संजय पांडे आणि पर्याय क्रमांक 4 अमिताभ गुप्ता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते. तर सदानंद दाते हे आता महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांनी आजच म्हणजे 3 जानेवारी 2026 म्हणजे कालच्या दिवशी 3 जानेवारी 2026 या दिवशी पदभार हा स्वीकारलेला आहे. ते विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांची जागा घेणार आहेत. 1990 बॅचचे IPS असलेले हे अधिकारी आहेत. त्यांचं हे महाराष्ट्र हेच केडर होतं. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये अजमल कसाब आणि अबू इस्माईल या दहशतवाद्यांशी थेट लढा दिलेला होता. त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक देऊन देखील त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे महत्त्वाचे चालू घडामोडी होत्या. आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष, पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण वर्ष, पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.